इयत्ता 7वी विषय सामाजिक शास्त्र 50 गुणाची प्रश्नपत्रिका आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र त्याची आपण उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न पाहूया. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पहिली रिकामी जागा आहे शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणचा सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आहे. दुसरी रिकाम्या जागा आहे शिवाजी अँड हिज टाइम्स हा ग्रंथ सर जदुनाथ सरकार यांनी लिहिला. तिसरा प्रश्न आहे संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला. चौथी रिकामी जागी आहे बुंदेलखंड येथे छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. त्यानंतर आपण नावे लिहा पाहूया. गोव्याच्या लढाईत पराक्रमी शर्थ करणारा यशाजी कंक. दुसरं आहे शाहू महाराजांनी नेमणूक केलेला पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ. तिसरं पाहूया इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांगणारा महाराणी अहिल्याबाई होळकर. चौथा आहे शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती करणारे लोकमान्य टिळक. योग्य पर्याय निवडा व त्याला गोल करा. पहिला प्रश्न पाहूया. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळातील प्रख्यात चित्रकार कोण होते? तर गंगाधरराव तांबट. दुसरा आहे महाराष्ट्राच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? तर कान्होजी आंग्रे. त्यानंतर आपण तिसरं पाहूया. पानिपतच्या लढाईत महाराष्ट्राचे नेतृत्व कोणी केले होते? की विश्वासराव. आणि चौथा आहे बालाजी विश्वनाथ हा डॅश या गावाचा राहणारा होता. श्रीवर्धन. त्यानंतर आपण पुढे सरकूया की प्रश्न क्रमांक 2 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्य रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलाविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहून लिहायचं आहे. तिसरा प्रश्न पाहूया. बादशाहच्या छावणीवर हल्ला करून तंबूवरील सोन्याचे कळस कापून आणणारे कोण होते? तर संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. ह्या प्रश्नाची उत्तर आपल्याला स्वतः लिहायची आहे. त्यानंतर जो तक्ता आहे तिसरा प्रश्नाचा तक्ता शिवरायांची लष्कर व्यवस्था हा सुद्धा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. 2 तक्ते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहूया. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. पहिला आहे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. त्यानंतर संरक्षण दलातील सर्वोच्च कामगिरीसाठी डॅश हे सन्मानाचे पदक दिले जाते. ते आपल्याला स्वतः लिहायचं आहे. तिसरं आहे स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले. त्याचप्रकारे प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा. तर तिसऱ्याचं उत्तर आहे मार्गदर्शन तत्त्वे म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आपण पाहूया की शासनाच्या कारभार, कायदे निर्मिती, प्रशासकीय धोरणे व योजनांची अंमलबजावणी करताना राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे तत्त्वे म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे होय. त्यानंतर प्रश्न पाहूया. खालील चुकी बरोबर की पहिल्याचं बरोबर आहे, दुसऱ्याचं चूक आणि तिसऱ्याचं चूक. त्यानंतर आपण पुढे सरकूया की प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची एका वाक्यात समोच्चता रेषा म्हणजे काय? तर समोच्चता रेषा म्हणजे नकाशावर दाखवलेल्या समान उंचीवर बिंदूंना जोडणारी रेषा होय. ग्रामीण वस्ती म्हणजे काय? तर ग्रामीण वस्ती म्हणजे ज्या ठिकाणी बहुसंख्य लोक प्राथमिक व्यवसायात गुंतलेले आहेत व जेथील लोकसंख्या विरळ आहे अशा वस्तीला ग्रामीण वस्ती असे म्हणतात. त्यानंतर तिसरं पाहूया. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्याच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे? तर आपल्याला माहीतच आहे नागपूर. त्यानंतर आपण प्रश्न रिकाम्या जागा पाहूया की ग्रामीण वस्त्या प्रामुख्याने संस्कृतीचे जतन करतात. दुसरा आहे 21 जून हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. आणि तिसरं आपल्याला लिहायचं आहे. चौथं पाहूया. धार्मिक कारणामुळे केंद्रीय वस्त्याची निर्मिती होऊ शकते. त्यानंतर आपण प्रश्न चुकी बरोबर. शेणखत हे सेंद्रिय खत आहे, बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विषुव दिनाचा तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात, बरोबर आहे. तिसरं पाहूया. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर रेगून मृदा आढळते, चूक. त्यानंतर आपण पाहूया की 6वा प्रश्न 2 नावे लिहा. सेंद्रिय खते शेणखत आणि गांडूळ खते. आणि
तिसरं आहे शेतीचे प्रकार, रासायनिक शेती आणि बागायती शेती. अशा प्रकारे 2 आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यानंतर आपण पुढे सरकूया, की प्रश्न, की खालीलपैकी कोणताही एका विषयावर माहिती लिहा. तर आपण कृषी पर्यटन या विषयावर माहिती आपण लिहिलेली आहे. कृषी पर्यटन हा पर्यटनाचा नवीन पदर आहे. कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास हा ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास या ब्रीद वाक्याला साजेसे कृषी पर्यटन क्षेत्र आहे. शेती व्यवसायाला जोड व्यवसायाची साथ देऊन उत्पन्नाचा भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे कृषी पर्यटन होय. तर अशा प्रकारे आपण इयत्ता 7वी सामाजिक शास्त्र जी प्रश्नपत्रिका होती 50 गुणाची आपण पाहिलेली आहे सामाजिक शास्त्र. नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थ्यांनी लाईक करा. विद्यार्थी लाईक खूप कमी करतात, तर जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि अशाच प्रकारचे नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.